नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणेकर रसिकांनी संगीत विश्वाला दाद दिलेली आहे. संजय केळकर. अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासोबत चर्चा संपन्न. आणि उत्पन्न दाखल्यासंबंधी कारवाई अर्जदारावर करण्याची तलाठी संघटनेची मागणी. ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी पंडित विश्वनाथ कान्हेरे यांना राज्यस्तरीय पुरस्कारानं तर वेदश्री खाडीलकर ओक यांना युवा पुरस्कारानं गौरविण्यात आले. आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. पंडित राम मराठे या माझ्या गुरुजींच्या नावानं मिळालेल्या पुरस्काराचा क्षण हा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा क्षण आहे. तो मी कायम जपून ठेवीन, अशा भावना पंडित विश्वनाथ कान्हेरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. तर कलाकार हा गुरूंच्या आशीर्वादावर कलेला आकार देत असतो आणि आपल्या कलेनं रसिकांना भरभरून आनंद देत असतो. मी ठाणेकर असून आजचा हा सन्मान घरचा असल्यानं अधिक आनंद होत असल्याचे उद्गार युवा पुरस्कार प्राप्त गायिका वेदश्री खाडीलकर ओक यांनी काढले. काही शहरं ही माणसं मोठी करतात तर काही माणसं शहर मोठी करतात. पंडित राम मराठे यांनी आपल्या संगीतानं ठाणे शहराला नावलौकिक मिळवून दिला. त्यांच्या नावानं गेली 28 वर्ष सुरू असलेला हा संगीत महोत्सव म्हणजे ठाणेकर रसिकांनी संगीत विश्वाला दिलेली दाद आहे, असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी याप्रसंगी केलं. तसंच पुरस्कारप्राप्त दोन्ही कलावंतांना शुभेच्छा दिल्या. ठाणे महापालिका आयोजित संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, दीपप्रज्वलन आणि नटराज पूजनानं झाला. पुरस्कार वितरण सोहळ्यास रंगमंचावर आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, पंडित अजय पोहनकर, पंडित राम मराठे यांचे चिरंजीव मुकुंद मराठे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश विरारी, उपायुक्त पद्मश्री बैनाडे, समिती सदस्य विवेक सोनार, रवी नवले इत्यादी उपस्थित होते. दररोज नाल्यातून वाहून जाणारं सांडपाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरात आणणारा 100 दशलक्ष लिटर क्षमतेचा शुद्धीकरण प्रकल्प प्रायोगिक तत्वावर उभारण्याचे वेध ठाणे महापालिकेला लागलेत. किमान 500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असल्यानं केंद्र सरकार किंवा आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासोबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. पालिकेनं सादर केलेल्या या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून अर्थसहाय्याचे विविध पर्याय ही वित्त संस्था सुचवणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान, तफावत निधी, कर्ज या प्रकारचं अर्थसहाय्य मिळवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात करार झालाय. हे महामंडळ राज्यातील काही महापालिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून त्यात ठाण्याचाही समावेश आहे. या संदर्भात बुधवारी ठाणे महापालिकेचे नागरी संशोधन केंद्र इथे पालिका आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक झाली. राज्य सरकारच्या मित्रा या उपक्रमाचे प्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीनं या बैठकीत सहभागी झाले होते. ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांबाबत यावेळेला चर्चा झाली. यात प्रामुख्याने सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पावर भर देण्यात आला. केंद्र सरकारच्या विविध योजनांअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास प्रकल्पांसाठी तसंच पायाभूत सुविधांसाठी अर्थसहाय्य केलं जातं. त्याचबरोबर नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नागरी आव्हान निधीची घोषणाही करण्यात आली. यातून ठाणे महापालिकेच्या कोणत्या प्रकल्पांना अर्थसहाय्य मिळू शकतं याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ करणार असल्याचंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. या बैठकीला पालिका आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे प्रतिनिधी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, गुणवंत जांभरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान इत्यादी उपस्थित होते. उत्पन्न दाखल्यामध्ये दिलेली माहिती खोटी असल्याचं आढळून आल्यास तलाठीऐवजी संबंधित अर्जदारावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील तलाठी संघटनेनं उत्पन्न दाखला देण्याचं काम बंद केलंय. या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नसल्यानं गेल्या 20 दिवसांपासून नागरिकांचे हाल होत आहेत. या दाखल्याअभावी शासकीय योजनेतील घर कर्ज प्रकरण तसंच शिष्यवृत्ती अशी कामं रखडल्यानं नागरिक हवालदिल झालेत. ठाणे, कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर असे एकूण 7 तालुके ठाणे जिल्ह्यात येतात. प्रत्येक तालुक्यात दररोज 50 ते 60 उत्पन्न दाखल्यांसाठी अर्ज येतात.
अर्ज करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक दाखले वेळेत मिळत नसल्यानं त्यांची महत्त्वाची कामं खोळंबली आहेत. शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक प्रवेश तसंच शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उत्पन्न दाखल्याची गरज असते. मात्र तलाठ्यांच्या कामबंद निर्णयामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. तलाठींच्या अहवालानुसार दाखला देण्यात येत असल्याचा उल्लेख उत्पन्नाच्या दाखल्यावर केला जातो. त्यामुळे दाखल्यात खोटी माहिती आढळल्यास तलाठींवर कारवाई होते. या कारवाईच्या भीतीमुळे तलाठींनी उत्पन्न दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या तपासणीचं काम 23 जानेवारीपासून बंद केले. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात खेटे घालूनही दाखले मिळत नसल्याचं चित्र आहे. स्पर्धा परीक्षांसाठी मार्च महिना अखेरपर्यंत अर्जासोबत उत्पन्नाचे दाखला जोडावा लागतो. या दाखल्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केल्यानंतर 15 दिवसांनी दाखला देण्यात येतो. परंतु उत्पन्न दाखला मिळत नसल्यामुळे परीक्षेसाठी अर्ज भरायचा कसाचा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होतोय. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी शहरातील बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई सुरू असतानाच ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकतेच दिलेत. यातील 2 इमारतीधारकांनी कारवाई थांबवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवलेत, तर उर्वरित 52 इमारतींमधील रहिवाशांना पालिका प्रशासनानं नोटीस बजावण्यास सुरुवात केली. या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा आणि यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनासोबत चर्चा सुरू केली आहे. त्याचबरोबर इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचंही नियोजन आखलंय, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकाम उभारण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढलेत. करोना काळात पालिकेची यंत्रणा आरोग्य सुविधा पुरवण्याच्या कामात व्यस्त होती. त्यावेळेला सक्रिय झालेल्या भूमाफियांनी बेकायदा बांधकामं उभारण्यास सुरुवात केली होती. या बांधकामांच्या मुद्द्यावरून टीका होऊ लागताच पालिकेने विशेष मोहीम हाती घेऊन त्यावर हातोडा मारला. त्यानंतर भूमाफियांनी बांधकाम उभारण्याची कामं थांबवली होती. दरम्यान 2 वर्षापूर्वी कारवाई थंडावताच भूमाफियांना पुन्हा सक्रिय झालेत. ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा, दिवा अशा सर्वच भागात बेकायदा इमारती उभारण्यात येत होत्या. त्यावरून पालिकेवर टीका होऊ लागली होती. या बांधकामाचा मुद्दा विधानसभा अधिवेशनातही उपस्थित झाला होता. त्यानंतर पालिकेनं बेकायदा इमारतींची यादी तयार करत पोलीस बंदोबस्तात त्या तोडण्याची कारवाई सुरू केली होती. ही कारवाई थांबल्यानंतर आता पुन्हा बेकायदा बांधकामं सुरू झाल्याचं समोर आलंय. असं असतानाच दिवा परिसरातील 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकतेच दिले. यातील 2 इमारतीधारकांनी कारवाई थांबवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवले आहेत, अशी माहिती पालिकेनं दिली. घोडबंदर भागातील पानखंडा, देवाचा पाडा, बमनाली पाड्यासह येथील आदिवासी पाड्यात 2 वर्षापूर्वी जलवाहिनी टाकण्याचं, पाण्याच्या टाक्या उभारण्याचं नियोजन आखण्यात आलं होतं. ठाणे महापालिकेनं उशिरा का होईना या कामाचे कार्यादेश काढले. त्यानुसार या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील 6 महिन्यात पाड्यांमधील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे. घोडबंदर भागातील पानखंडा आणि त्याच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन अगदी डोंगर माथ्यावर जाऊन अरुंद वाटा तोडवत पाणी आणावं लागत असल्याचं विदारक चित्र प्रसिद्ध झालं होतं. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं याची दखल घेतली. त्यानुसार आता येथील आदिवासींची तहान भागवण्यासाठी पावलं उचलली आहेत. त्यातही तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात 88 लाखांचा खर्च करण्याची निविदा मंजूर करण्यात आली होती. मात्र 2 वर्ष त्या कामाचे कार्यादेश दिले नव्हते. आता रखडलेल्या कामाचे कार्यादेश दिले असून त्याचं कामही सुरू केल्याचा दावा पाणीपुरवठा विभागानं केलाय. 10 ठिकाणी सिंटेक्सच्या 5000 लिटरच्या टाक्या बसवल्या जाणार आहेत. त्यात कशळीपाडा, पानखंडा, बमनालीपाडा, टाकरपाडा इत्यादींसह इतर आदिवासी पाड्यांचा समावेश आहे. तसंच येथील सर्व पाड्यांना पाणी मिळावं या उद्देशानं 3 ते 4 ठिकाणी पंप बसवले जाणार आहेत. 3 ते 4 इंचाची जलवाहिनी सुद्धा टाकली जाणार आहे. त्यानुसार पुढील 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील पानखंडा आणि इतर आदिवासी पाड्यांची पाहणी केली. यावेळेला सिंटेक्सच्या टाक्या काही ठिकाणी तुटलेल्या आढळून आल्या. बोरवेलला गढूळ पाणी येत असल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं. तुटलेल्या टाक्या बदलल्या जाणार असून इतर समस्या सोडवण्याची ग्वाही दिली आहे. ठाणे आणि परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अंमली पदार्थ तस्करी आणि विक्री विरोधात पोलिसांनी कठोर मोहीम उघडली आहे. गेल्या 2 दिवसात ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकानं 3 ठिकाणी छापे टाकून तब्बल 2,60,00,000चा अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय. 7 जणांना अटक करण्यात आली असून 10 फेब्रुवारी रोजी उल्हासनगर येथील साईबाबा मंदिर चौकात MD विक्री प्रकरणी आरिफ मोहम्मद शरीफ खान आणि सफिकुर रेहमान सिराज अहमद खान यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 58.1 ग्रॅम MD पावडर जप्त करण्यात आली आहे, ज्याची किंमत 11.72 लाख रुपये आहे.
11 फेब्रुवारी रोजी अंबरनाथमधील नेवाळी नाका इथे मंगल पवार आणि अमर पवार यांना अटक करून 44.85 किलो गांजा जप्त करण्यात आलाय, ज्याची बाजारभावातील किंमत 22.85 लाख रुपये आहे. 12 फेब्रुवारी रोजी डायघर परिसरात इलियास खान, अमान खान आणि सैफ अली खान यांना अटक करून 1109.1 ग्रॅम MD ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. या ड्रग्जची किंमत 2,25,00,000 रुपये असून राजस्थानहून ती आणल्याचा पोलिसांना संशय आहे. अटक आहेत त्यांचं देखील पोलीस कस्टडी रिमांड हा 17 तारखेपर्यंत आहे. त्याचबरोबर तिसरी कारवाई आम्ही उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे. त्या कारवाईमध्ये एकूण 58 ग्रॅम मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ मिळून आहे, ज्याची किंमत 11,72,000 रुपये इतकी आहे. त्यामध्ये देखील आरिफ खान आणि सफीउर खान असे 2 आरोपी अटक केलेले आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशान्वये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थाच्या अनुषंगाने आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहे. त्याच्यामध्ये गांजा असेल, कोकेन असेल, MD पदार्थ असतील, अंमली पदार्थ MD आहे. त्याचबरोबर इतर जे काय त्या अनुषंगाने जे इतर अंमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आहेत त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत. मोठ्या प्रमाणात सक्रिय एवढा अंमली पदार्थ पकडतो, कुठे रॅकेट सक्रिय आहे का मोठ्या प्रमाणात? या एकूण 3 गुन्ह्याच्या तपासामध्ये सदरचा जो MD हा अंमली पदार्थ आहे हा कुठून आला, त्याचा सोर्स काय आहे, तो विक्रीसाठी पुढे कुणाला देणार होतं किंवा ते लोकल मार्केटमध्ये त्याचं वितरण कसं होणार होतं या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणेकर रसिकांनी संगीत विश्वाला दाद दिलेली आहे. संजय केळकर. अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासोबत चर्चा संपन्न आणि उत्पन्न दाखल्यासंबंधी कारवाई अर्जदारावर करण्याची तलाठी संघटनेची मागणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666613141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.